मी सुनेत्रा अजित पवार बोलते आहे. या भावनांना तुम्ही जे प्रेम दिलं, जे भरभरून शब्द दिलेत, जे विश्वासाचे हात पुढे केलेत, ते सगळं पाहिलं, वाचलं आणि मनापासून अनुभवलं. आज मला उपमुख्यमंत्री म्हणून स्वीकारणारेही तुम्ही आहात आणि अजूनही मनात वेदना घेऊन नाराज असलेलेही तुमच्यातीलच काही लोक आहेत. पण साथ देणारे आणि माझ्या निर्णयामुळे नाराज होणारे, या दोन्हीही भावना मला समजतात. कारण त्या दोन्हीही भावनांच्या मुळाशी साहेबांचं म्हणजेच अजित पवारांचं प्रेम आहे. त्यांची पोकळी कधीच भरून निघणार नाही. ती ना पदाने भरते, ना सत्तेने, ना आता अशा शब्दांनी. पण त्यांनी जे काम माझ्यावर सोपवलं आहे, जी जबाबदारी त्यांच्या आयुष्याचा श्वास होती, ती मी प्रामाणिकपणे पार पाडेन. ही माझी तुमच्याशी नाही तर त्यांच्याशी केलेली प्रतिज्ञा आहे. आज जे माझ्यासोबत उभे आहेत त्यांना मी घेतलेला हा निर्णय योग्य वाटतो. ज्यांनी ताई आम्ही तुमच्या पाठीशी आहोत असं मनापासून म्हटलं, त्यामुळेच मला खरंच खूप जास्त बळ मिळालं आहे. आणि जे आजही नाराज आहेत, ज्यांच्या मनात दुःख आहे, ज्यांना हा निर्णय पचलेला नाही, त्यांच्याविषयी माझ्या मनात अजिबात राग नाही, फक्त एक समज आहे. कारण नाराजी ही कधी कधी आपुलकीतूनच येते ना. त्यांचे अजितदादा गेल्याचं दुःख त्यांना आहे आणि मी इतक्या लवकर त्यांचं पद स्वीकारलं. 10 दिवस होऊ दिले नाहीत म्हणून ते लोक सध्या नाराज आहेत. पण नाराज असणाऱ्या, कडू वाईट बोलणाऱ्या लोकांसाठी मी फक्त एकच सांगते, इतिहास साक्षी आहे या गोष्टींना. बंधू आणि भगिनींनो, इतिहास नेहमी सांगतो की काही क्षण असे असतात जिथे माणसाला निवड करावीच लागते, थांबायचं की फक्त उभं राहायचं. पतीच्या अकाली निधनानंतर जर महाराणी ताराबाईंनी थांबण्याचा मार्ग स्वीकारला असता तर औरंगजेब आणि त्याच्या मुलांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी उभारलेलं स्वराज्य कधीच संपवलं असतं. पण त्यांनी शोकाला आड येऊ दिलं नाही. त्यांच्याही डोळ्यांत अश्रू होते, मनात अत्यंत वेदना होत्या, पण तरीही हातात तलवार होती आणि मनात स्वराज्याची जबाबदारी. ताराबाईंनी सत्ता स्वीकारली ती सत्तेच्या मोहासाठी नव्हे तर आपलं स्वराज्य वाचवण्यासाठी. शत्रूंचे डाव उधळून लावले आणि अखेरच्या श्वासापर्यंत झुंज दिली. इतिहास पुढे सरकला कारण एक स्त्री उभी राहिली. असाच एक क्षण आधुनिक भारतानेही पाहिला आहे. तुम्हाला माहीतच असेल, इंदिरा गांधीच्या हत्येनंतर राजीव गांधींसमोर दुःखाचा मोठा डोंगर उभा होता. आई गेली होती, पण आपला हा देश थांबू शकत नव्हता. अवघ्या काही तासांत त्यांनी देशाची सूत्रे स्वीकारली. वैयक्तिक दुःख बाजूला ठेवून राष्ट्राच्या स्थैर्यासाठी संपूर्ण जबाबदारी उचलली. इतिहासाने तेही नोंदवलं. आज हाच इतिहासाचा धडा आपल्यासमोर पुन्हा उभा आहे. आज मी सुनेत्रा अजित पवार उभी आहे त्याच जागेवर. ही शपथ कोणत्याही पद लालसेपोटी घेतलेली नाही. ही शपथ सत्तेच्या मोहातून उचललेली नाही. ही शपथ आहे संकटाच्या क्षणी जबाबदारीपासून पळ न काढता ती स्वीकारण्याच्या परंपरेतून आलेली. ही शपथ म्हणजे पदाचा स्वीकार नाही तर कर्तव्याचा स्वीकार आहे. कारण इतिहास थांबत नाही, तो कुणाची वाट पाहत नाही, कोणाच्या दुःखाची, कोणाच्या अश्रूंची. इतिहास फक्त पुढे सरकतो, फक्त त्यांच्यामुळे जे उभं राहायचं धाडस करतात. आज माझ्या आयुष्यात मोठी पोकळी आहे. पती अजित पवारांची जागा कधीच भरून निघणार नाही, पण त्यांनी सोपवलेलं काम अधुरं राहू देणं हे त्यांच्याशी प्रामाणिक राहणं ठरणार नाही ना मित्रांनो. हा प्रवास अजून थांबलेला नाही. तो फक्त एका भाषणावर, एका शपथविधीवर संपणारा नाही. खरं तर तो इथूनच अधिक कठीण होतो आहे. कारण आता माझ्या खांद्यावर फक्त एक पद नाही तर अनेक आयुष्यांची जबाबदारी आली आहे. आज माझी 2ही मुलं
पार्थ आणि जय. मान्य आहे ते लहान नाहीत, पण अजून इतके मोठेही नाहीत की त्यांनी या सगळ्या वादळात स्वतःला पूर्णपणे सावरावं. ते खचले आहेत. वडिलांची उणीव त्यांच्या प्रत्येक श्वासात आहे, हे मी लपवू शकत नाही. कारण वडिलांची जागा कुणीही कशानेही भरून काढू शकत नाही. घरात अजूनही त्यांचा आवाज नाही, त्यांची चाहूल नाही, त्यांची सावली नाही. आणि अशा घरात मी एक आई म्हणून उभी आहे, माझ्या मुलांसमोर खंबीर दिसण्याचा प्रयत्न करत. एक आई म्हणून माझ्या मुलांची जबाबदारी आज माझ्यावर आहे. त्यांना योग्य मार्ग दाखवण्याची, त्यांना सत्य समजावून सांगण्याची आणि त्यांच्या वडिलांचं नाव अभिमानानं पुढे न्यायची जबाबदारी. पार्थ आणि जय, आज तुम्ही शांत आहात, कधीकधी गोंधळलेले आहात, कधी काही प्रश्न विचारत नाही, पण मनात हजार प्रश्न घेऊन बसलेले आहात. हे सगळं मला कळतं. आई म्हणून मला माहीत आहे मी प्रत्येक वेदनेचं उत्तर देऊ शकत नाही, पण मी एवढं नक्कीच करू शकते, तुम्हाला कधी एकटं पडू देणार नाही. आज मी फक्त तुमची आई नाही, तर तुमच्यासाठी मी एक ढाल आहे. पण माझी जबाबदारी इथेच संपत नाही. आज माझ्या खांद्यावर पूर्ण बारामतीची जबाबदारी आहे. ती बारामती जिथे अजित पवार केवळ एक नेता नव्हता, तर प्रत्येक घराघरातला एक सदस्य होता. शेतकऱ्यांच्या सुखदुःखात उभा राहणारा, विद्यार्थ्यांच्या प्रश्नांसाठी वेळ काढणारा, महिलांच्या समस्या ऐकणारा आणि विकासासाठी झपाटलेला माणूस. आज त्याच बारामतीतील लोक माझ्याकडे पाहत आहेत, काही अपेक्षेनं, काही भीतीने, तर काही संशयाने. मला हे सगळं मान्य आहे, कारण विश्वास हा एका दिवसात मिळत नाही, तो मिळवावा लागतो पावलोपावली. पण तरीही मी बारामतीला वचन देते, मी तुमचं सगळं ऐकून घेईन. मी तुमच्यावर निर्णय लादणार नाही, मी तुमच्या सोबत चालेन आणि याही पुढे माझ्या खांद्यावर पूर्ण महाराष्ट्राची जबाबदारी आहे. हा महाराष्ट्र जो भावना ओळखतो, पण निर्णयांची गरजही जाणतो. इथे फक्त सहानुभूती पुरेशी नसते, इथे धाडस लागतं. इथे कधीकधी स्वतःचं दुःख बाजूला ठेवावं लागतं. मी हे सहज केलं असं नाही, मी हे सोपं म्हणून केलं असंही नाही, मी हे आवश्यक म्हणून केलं आहे. आज महाराष्ट्रात असेही लोक आहेत जे अजूनही माझ्यावर खूप जास्त नाराज आहेत, जे म्हणतात अजून थोडा वेळ थांबायला हवा होता, इतकी घाई का? मी त्यांचं म्हणणं ऐकते आहे, मी त्यांचा राग समजून घेते, कारण तेही दुःखातूनच बोलत आहेत. पण राज्य चालवताना रिकामी खुर्ची जास्त काळ रिकामी ठेवता येत नाही. माझ्या बहीण आणि भावांनो, प्रशासन भावना पाहत नाही, ते निर्णय पाहतं. आणि म्हणूनच तुमच्या ताईनं, तुमच्या वहिनीनं हा निर्णय घेतला आहे. आज मला विचारलं जातं, तुम्हाला भीती वाटत नाही का? तर हो वाटते भीती. माझा प्रत्येक दिवस नवीन प्रश्न घेऊन उगवतो, नवीन आव्हानं घेऊन तो संपतो. पण त्या भीतीपेक्षा मोठं एक वाक्य माझ्या कानात घुमत असतं, काम थांबवू नकोस, वेळेवर काम कर, लोकांना निराश करू नकोस. हीच ती शिकवण जिच्यावर मी उभी आहे. माझ्या पतीकडून मला हिंमत मिळाली. असं वाटतं आत्ताच ते परत येतील आणि त्यांची जबाबदारी मोठ्या मनानं स्वीकारतील. पण ही फक्त माझी वेडी आशा आहे. मला माहिती आहे आता हे शक्य नाही, पण हेही माहिती आहे की ते माझ्या सोबत आहेत, माझ्या जवळ आहेत. तुम्ही साथ दिली तर खूप बळ मिळतं मनाला. तुमच्या प्रेमामुळे, तुमच्या दिलेल्या पाठिंब्यामुळे, तुमच्या विश्वासामुळे मी डगमगणार नाही. आज जे लोक मला म्हणताय ना की ताई आम्ही आहोत तुमच्यासोबत, योग्य निर्णय घेतलाय तुम्ही, ते शब्दच माझ्यासाठी सर्वात मोठं कवच आहेत. आणि जे अजूनही माझ्यापासून दूर उभे आहेत त्यांच्यासाठी
माझं मन कधीच बंद नाही. एक दिवस माझं काम माझ्या शब्दांपेक्षा मोठं बोलेल यावर माझा विश्वास आहे. मान्य आहे मी परिपूर्ण नाही. मान्य आहे मी चुका करेन, मी शिकेन, मी कधी थकेन सुद्धा. पण मी इथून कधीच पळणार नाही. कारण माझ्या मागे माझी मुलं आहेत, माझी बारामती आहे आणि माझा महाराष्ट्र आहे. मी सुनेत्रा अजित पवार बोलते आहे. मी ही जबाबदारी डोक्यावर नाही तर आता मनावर घेतली आहे. आजपासून हा माझा संघर्ष आहे, हा माझा प्रवास आहे आणि या प्रवासात मला तुमची साथ हवी आहे. फक्त टाळ्या म्हणून नाही तर प्रश्न म्हणूनही. कारण प्रश्न विचारणारी जनता कधीच चुकीची नसते. मी चालते आहे हळूहळू पण ठामपणे. माझ्या पतीच्या आठवणींसोबत, माझ्या मुलांच्या भविष्यासाठी आणि या महाराष्ट्राच्या भल्यासाठी. मी सुनेत्रा अजित पवार बोलते आहे आणि मी आता थांबणार नाही. इतिहास साक्षी आहे, जेव्हा स्त्री उभी राहते तेव्हा केवळ सत्ताच बदलत नाही, पूर्ण काळाची दिशा बदलते. इतिहास थांबत नाही, तो जबाबदारी घेणाऱ्यांमुळेच पुढे सरकतो. आणि आज मी ती जबाबदारी स्वीकारली आहे. मी कुणाचं दुःख कमी करायचं वचन देत नाही, पण कुणाचं दुःख हलकं करण्यासाठी मी प्रामाणिकपणे काम करेन हे वचन मी नक्कीच तुम्हाला देते. मी पती अजित पवारांची जागा घेऊ शकत नाही, ती जागा कधीच कुणीच घेऊ शकत नाही. पण त्यांनी चालवलेला प्रवास अर्ध्यावर थांबू नये यासाठी मी उभी आहे. मला समजून घ्या, मला स्वीकारा. आज प्रश्न पदाचा नाही, प्रश्न जबाबदारीचा आहे. पतीच्या निधनानंतरही उभी राहिलेली स्त्री तुम्हाला कमकुवत वाटते का, की धैर्याचं प्रतीक वाटते? दुःख बाजूला ठेवून जबाबदारी स्वीकारणं हे स्वार्थ आहे का, की नेतृत्वाची खरी ओळख? आज जर सुनेत्रा अजित पवार थांबल्या असत्या तर उद्या बारामतीचं आणि महाराष्ट्राचं नेतृत्व कुणाच्या हातात गेलं असतं? इतिहासाने नेहमीच एकच प्रश्न विचारला आहे, थांबायचं की उभं राहायचं? आणि आज त्या प्रश्नाचं उत्तर एका स्त्रीने म्हणजेच आपल्या उपमुख्यमंत्रीने दिलं आहे. पण शेवटचा प्रश्न तुमच्यासाठी आहे, तुम्ही या धैर्याच्या बाजूने उभे राहणार आहात का? खाली कॉमेंटमध्ये नक्कीच लिहा. जय महाराष्ट्र.